हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आजचा ब्लॉग नाहीये तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर विचारा, आपण Q&A करूया. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मिनिमम 10 क्वेश्चन्स आले तर मी प्रॉपर एक वेगळा व्हिडिओ बनवेन, अदरवाईज मी ब्लॉगमध्येच सांगेन. अजूनपर्यंत तर काही 10 क्वेश्चन्स आलेले नाही आहेत, कारण व्हिडिओ अजून ब्लॉग अपलोड करून आता थोडाच टाइम झालेला आहे. पण आत्ता जे काही 5-7 क्वेश्चन्स आलेत त्याच्यावर मला असं वाटलं की मी खूप जास्त मला बोलायला लागेल, कारण 10 क्वेश्चन जर एका व्हिडिओमध्ये घेतले तर व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. सो आत्तापर्यंत जे क्वेश्चन्स आलेत ते मी घेतलेले आहेत इकडे लिहून, कारण माझ्याकडे फोन एकच आहे सध्या. सो मी लिहून घेतलेत तुमचे क्वेश्चन, आणि जर याच्यानंतर पण भरपूर असे क्वेश्चन्स आले तर मी त्याचा पार्ट 2 करेन. तर आज आपण फर्स्ट Q&A करतोय. जे मैथिली ब्लॉग्स पासून मला ओळखतात तर त्यांना तर बऱ्यापैकी गोष्टी माहितीच आहेत, पण जे नवीन आहेत, मोस्टली लोक जे आहेत ते सध्या नवीन आहेत, तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे. आणि मैथिली ब्लॉग्सवाल्यांनी जे मला ओळखतात त्यांनी पण ऐकलं तरी चालेल, कारण क्वेश्चन्स जे आहेत ते थोडेसे वेगळे वेगळे आहेत. तर सुरुवात करूया आपल्या फर्स्ट एव्हर Q&A ला. तर पहिला क्वेश्चन जो आहे तो आहे, व्हॉट इज युअर वर्क प्रोफेशन, डिड यू डू जॉब इन पास्ट? तर येस, मी पास्टमध्ये जॉब केलेला आहे. मी ॲज अ RJ म्हणून मी जॉब केलेला आहे, आणि थोड्या कालावधीसाठीच केला होता, पण त्यानंतर काही नाही जमलं पुढे, कारण अकिरा लहान होती आणि त्यानंतर मी युद्धवीरच्या वेळी प्रेग्नंट होते त्यामुळं. आणि आता तर तुम्हाला माहितीच आहे की मला जॉब करायचं वगैरे काही माझा कुठेही प्लॅन नाही आहे, त्यामुळं येस मी आधी केलेलं आहे, पण आता काही माझा प्लॅन नाही. तर सेकंड क्वेश्चन आहे की फॅमिली कुठे असते, म्हणजे सासर आणि माहेर. ओके, तर माझं माहेर जे आहे ते आहे सांगली. माझी मम्मी आणि भाऊ जो आहे तो सांगलीमध्ये असतो, आणि माझं सासर जे आहे ते मुंबई आहे प्रॉपर. माझ्या नवऱ्याचा जन्म मुंबईत झाला आहे आणि लहानाचा मोठा तो मुंबईमध्येच झालेला आहे, विक्रोळीमध्ये. आम्ही लग्नानंतर 2023 पर्यंत विक्रोळीत होतो, त्यानंतर आम्ही आता इकडे शिफ्ट झालोय. माझ्या सासरी माझी सासू असते. सासूबाई ज्या आहेत त्या माझ्या एकट्या तिथे राहतात, आणि बाकी पण आमची म्हणजे जी जॉईंट फॅमिली आधी खूप होती, पण आहेत म्हणजे भरपूर सारे माझे रिलेटिव्ज आहेत किंवा भावकीमध्ये. जसं की अपूर्वा तुम्हाला माहिती आहे, नणंद आहे माझी. ती माझी सख्खी नणंद नाही आहे, ती माझी मावस आणि चुलत अशी दोन्हीकडून तिचं नातं लागतं. सो ते आहेत. आणि म्हणजे आहे, अभिषेकला बहिणी आहेत, सख्खी बहीण नाही आहे, पण सध्या असं म्हटलं तर अभिषेकची मम्मी एकटीच आहे. अभिषेकचे पप्पा 2012 मध्ये एक्सपायर झालेत, तर सध्या अभिषेकची मम्मी असते, ती तिथे एकटी राहते आणि आम्ही इकडे राहतो. आता मी कुठे राहते वगैरे हे मला तुम्ही विचारू नका, कारण सगळ्याच गोष्टी मी नाही रिव्हील करू शकत, सेफ्टीच्या दृष्टीने विचार केला. त्यानंतरचा क्वेश्चन जो आहे तो आहे, अभिषेक काय काम करतो? ओके, तर अभिषेक काय काम करतो हा खूप मोठा ऍक्च्युअली क्वेश्चन आहे. खूप जणांचे मला एरवी पण हा विचारतात, म्हणजे आजच्या Q&A मध्ये जरी एकच क्वेश्चन असला तरी एरवी पण खूप जणांना हा प्रश्न पडतो की तो नेमकं करतो काय. तर अभिषेक जॉब करत नाही, त्याचा जॉब नाही आहे, तर तो एक आर्टिस्ट आहे. आणि आर्टिस्ट म्हणजे काय, तर तो इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये अँकरिंग करतो. आता अँकरिंग म्हणजे पूर्ण इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये, वेडिंग इंडस्ट्रीमध्ये तो एक वेल नोन अँड रेप्युटेड अँकर आहे. गेले वयाचे 16व्या वर्षापासून तो काम करतोय वयाच्या, आणि आता जवळजवळ त्याला 17, 18, 19 वर्ष झाले तो या प्रोफेशनमध्ये आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, तो एक रेप्युटेड आणि वेल नोन अँकर आहे. तुम्ही जर त्याची प्रोफाईल चेक केली इंस्टाग्रामवर अँकर अभिषेक म्हणून, तर तुम्हाला समजेल. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो आहे, गळ्याला काय झालंय? तर मी 16 वर्षांची असताना माझा ऍक्सिडेंट झाला होता. मी 2 व्हीलरवरून दुसऱ्या कारच्या काचेवर पडले होते, आणि ती काच फुटून माझ्या गळ्यामध्ये घुसली होती, आणि इथे मला जवळजवळ 36 ते 37 टाके आहेत. आणि माझ्या स्किनला किलॉइडची टेंडन्सी आहे. किलॉइड आता तुम्ही सर्च करून बघू शकता गुगलला, तर किलॉइडची टेंडन्सी आहे. मला कुठेही डीप जर काही लागलं, टाके पडले, तर मला हे असं होतं. इथे झालेलं आहे, आणि इथे जे ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा मला इथे पण लागलं होतं. पण ही जी स्किन आहे किंवा हा जो पार्ट आहे तो एकदम म्हणजे काय बोलतात, कडक आहे ना, हे मऊ आहे, त्यामुळे ते किलॉइड झालं. हे कडक असल्यामुळे इथे नाही झालं. प्लस मी कान पण टोचला होता, आणि त्यानंतर मला
विरूचं डोकं लागलं होतं. विरू 6-7 महिन्याचं होतं तेव्हा खूप जोरात डोकं लागलं होतं. तर ते कानाचं पण माझ्या वाढलं होतं. जेव्हा मी व्लॉग्स बनवत नव्हते तर त्यावेळी ते खूप मोठं असं झालं होतं. त्यानंतर मग मी ते ऑपरेट करून काढलं आणि लकीली ते परत आलं नाहीये. सो मला केलॉइड टेंडन्सी आहे. मला कुठेही काही टाके पडले किंवा डीपमध्ये काही लागलं तर मला ते तसंच होतं आणि तेच माझ्या गळ्यावर. त्यानंतर मला विचारलंय फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल. तर फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल मी आता या Q&A मध्ये नाही सांगत. मी एक थोडंसं वेगळ्या ब्लॉगमध्ये सांगेन, कारण Q&A मध्ये ते म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये ते मॅच नाही होणार. त्यामुळं मग मी वेगळ्या एका ब्लॉगमध्ये मी सांगेन फायनान्शियल प्लॅनिंग मी किंवा आम्ही कसं करतो आमच्या फॅमिलीचं. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो आहे, तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? तर माझं लव्ह मॅरेज आहे. मी वयाच्या 25व्या वर्षी अभिषेकला भेटले. आम्ही दोघांनी डेट केलं फक्त 2 महिने आणि 2 महिन्यानंतर आम्ही लग्न केलं आणि येस, लव्ह मॅरेज. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो माझ्याशी रिलेटेड नाही आहे पण यूट्यूबशी रिलेटेड आहे, की यूट्यूब चॅनल आहे पण ग्रो होत नाही तर काय करावं लागेल त्यामध्ये. तर फार टेक्निकल गोष्टी मला नाहीत माहिती, कारण टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला टेक्निकल चॅनलवरूनच बघायला मिळतील. ओके, सो मला बरेच जण विचारतात की यूट्यूबबद्दल, पण कसं माहिती, टेक्निकल चॅनल्स आहेत, बरेच आहेत, हिंदीमध्ये तर खूप आहेत. तर ते तुम्ही सर्च करा टेक्निकल चॅनलवर. तुम्हाला खूप मस्त तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे तो मी सर्च केला तर तिकडे खूप छान पद्धतीने तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. मी सगळं टेक्निकल चॅनलवरूनच बघते. नवीन काही अपडेट आले असतील ते पण मी तिकडून बघते. आपल्याला मेल येतो यूट्यूबकडून की असे असे नवीन अपडेट्स आलेले आहेत, तर ते पण मी त्या चॅनलवर जाऊनच ते समजून घेते. आता मला मध्ये US फॉर्म भरायचा होता माझं ॲडसेन्स ॲक्टिवेट करण्यासाठी. तर माझं ॲक्टिवेट होतं पण तो US फॉर्म भरल्याशिवाय मी माझं पेमेंट रिसीव्ह नाही करू शकत होते. त्यामुळे तर मी ते टेक्निकल चॅनलवर जाऊन सर्च करून त्यांच्या हिशोबानेच बघितलं. सो मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की असं तसं कोणालाही विचारू नका, कारण आम्ही एक नॉर्मल ब्लॉगर आहे तुमच्यासारखेच. आम्ही आमच्या एक्सपिरियन्समधनं शिकतो. सो टेक्निकल चॅनल जे आहेत तिथं टेक्निकल गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. दुसरी गोष्ट मला माझ्या चॅनलमधून या समजली आहे की कुठलीही सेटिंग नसते तुमचं ब्लॉग व्हायरल व्हायला, व्हिडिओ व्हायरल व्हायला कुठलीही सेटिंग नसते. ते शेवटी राम भरोसे आहे की कसं होईल काय होईल सांगता येत नाही. आता माझा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तर त्याला असं काही कुठलंही टेक्निकल काही नाही आहे, कुठले वेगळे हॅशटॅग्स नाही आहेत. जे मी इतर 29 ब्लॉग्सना जे टाकलेले होते हॅशटॅग्स तेच मी याला पण टाकलेले आहेत. पण माहिती नाही असं काय झालं. मे बी तो कॉन्टेंट लोकांना कुठला आवडेल कधी काही सांगता येत नाही. मला जेव्हा वाटतं की हा मी कॉन्टेंटवर खूप काम केलं आहे आणि हा माझा व्हिडिओ खूप चालणार आहे, तर ते तसं कधीच होत नाही. तो व्हिडिओ म्हणजे मिनिमम 5000 पण, म्हणजे शॉर्टबद्दल बोलते मी, मिनिमम 5000 व्ह्यूज पण त्याचे क्रॉस व्हायला 2-3 दिवस लागतात. पण ज्या व्हिडिओची मला काही गॅरंटी नव्हती मी असाच टाकून दिला होता, तर तो जो व्हिडिओ आहे तो खूप चांगला चालला. तो जवळजवळ 1,40,000 मध्ये गेलेला आहे आत्ता सध्या. मी आत्ता बघितलं तेव्हा. सोबतच 40,000 व्ह्यूजचे असे 2 शॉर्ट्स पण आहेत. तर याच्या मागं मी तुम्हाला सांगेन माझ्या एक्सपिरियन्सवरून की कन्सिस्टन्सी इज द की. कन्सिस्टंट राहा. जे पण तुम्ही करताय ते शॉर्ट व्हिडिओज जास्त करा. लॉंग व्हिडिओज तर तुम्ही करतच राहा, कारण शॉर्ट व्हिडिओमधून पैसे इतके नाहीच मिळत. म्हणजे लॉंग व्हिडिओजमधून चांगले पैसे मिळतात यूट्यूबकडून, शॉर्ट व्हिडिओमध्ये मिळत नाही. पण तुम्हाला तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी, नवीन ऑडियन्स तुमच्या चॅनलवर आणण्यासाठी तुम्ही मिनी ब्लॉग्स जे आहेत किंवा शॉर्ट्स जे आहेत ते स्टार्ट करा. मी बोलेन स्वतःला एक चॅलेंज द्या. मी तर 100 डेजचं दिलं होतं, पण 30 दिवसांचं द्या तुम्हाला जास्त जमत नसेल तर, आणि मग तुम्हाला तो जो फरक आहे शॉर्टमुळे झालेला तो तुम्हाला समजेल. बाकी इन डिटेल गोष्टी कोणालाही विचारू नका. सरळ टेक्निकल चॅनलवरूनच घ्या, कारण त्यांना टेक्निकली सगळ्या गोष्टी माहिती असतात. ते तुम्हाला विथ प्रूफ जास्त गोष्टी चांगल्या पद्धतीने समजावू शकतात. आणि आता यानंतर एक क्वेश्चन मला खूप जास्त आवडला. मी तिथं क्वेश्चन त्यांनी विचारल्यानंतर पण मी त्यांना सांगितलं होतं की खूप छान क्वेश्चन आहे आणि मी उद्याच यावर बोलेन. आणि खरं तर या क्वेश्चनसाठी मी हा Q&A खास करते. म्हणजे तुमच्या बाकीच्यांचे जे क्वेश्चन्स आहेत ते आहेतच नो डाऊट, पण तुम्हाला लक्षात येईल हा क्वेश्चन मी सांगितल्यानंतर की मी का बोलते की या क्वेश्चनसाठी मी हे जे Q&A आहे ते इतक्या पटकन केलं. तर क्वेश्चन असा आहे की अकिराचा कलर तुझ्यापेक्षा डार्क आहे, तर तुला लोक कधी काय म्हणालेत का आणि तू ते कसं हँडल करते? कारण माझी ही मुलगी माझ्यापेक्षा डार्क आहे आणि मे बी त्यांना असं अनुभव आला असेल की लोक बोलत असतील किंवा जे पण काय. तर या प्रश्नाबद्दल बोलायचं झालं ना, तर या मेंटॅलिटीचे लोक जे आहेत
कलरवरून म्हणणारे की हा काळा तो गोरा, किंवा कलरवरून ठरवणाऱ्या देखणेपणाची व्याख्या, हे सगळीकडं आहेत, सगळीकडं. म्हणजे पूर्ण भारतामध्ये हा रोग लागलेला आहे. त्यामुळं गोरं म्हणजे देखणं, मग ते नकटं कसलं का असेना, आय एम सो सॉरी मी असे वर्ड्स यूज करते, पण हीच मेंटॅलिटी आहे की कलर चांगला पाहिजे, कलर चांगला पाहिजे. मग ती नकटी आणि कशी जरी असेल मुलगी किंवा मुलगा तरी चालेल. आणि काळं म्हणजे मग ती कितीही काय बोलतात नाकानी डोळ्यांनी कितीही रेखीव असू दे, पण ती काळी ना, मग ती काही सौंदर्याच्या ह्याच्यामध्ये बसत नाही. पहिली गोष्ट तर जर सौंदर्याच्या दृष्टीनेच ह्या लोकांना जर सांगायचं झालं ना, जे असे आहेत अशा विचारांचे, तुम्ही जरा एकदा जाऊन ना ब्युटी कॉन्टेस्ट, ब्युटी पॅजंट नावाचा एक प्रकार असतो तो बघा. तो काय आहे, ब्युटी पॅजंटमध्ये काय काय क्रायटेरिया असतो दिसण्याचा, आणि सुंदर मुली किती म्हणजे काय बोलतात मिस इंडिया झालेत किंवा मिस युनिव्हर्स झालेत, मिस वर्ल्ड झालेत, त्यांचा कलर बघा, त्यांचा टोन बघा. प्रियांका चोप्रा एक खूप मोठं उदाहरण आहे, लारा दत्ता उदाहरण आहे, आणि आता नवीन तर भरपूर साऱ्या मिस इंडियाज आहेत की ज्यांचा कलर टोन जो आहे तो थोडासा डार्क शेडकडे जातो. तर माझ्या बाबतीत कधी असं झालंय का, किराला कोणी बोललंय का, तर बाहेरचे लोक तुम्हाला सांगू का, बाहेरच्यांना कोणाला काही पडलेलंच नसतं. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही विचार करा, मी तुमच्यासाठी बाहेरची आहे, तर तुम्ही का मला असे जज कराल? हां, तुम्ही मला जज करू पण शकता, कारण मी माझं आयुष्य तुमच्या समोर ठेवतेय, त्यावरून तुम्ही मला जज करू पण शकाल. पण एखादी व्यक्ती अशी आहे की जी एक सामान्य आयुष्य जगते, नोकरी करते, हे करते, का त्यांना न ओळखीच्या लोकांना तुम्हाला येऊन पोक करायची इच्छा होत असेल? नाही होत, कारण लोक खुश आहेत आपल्या आपल्या आयुष्यात. प्लस त्यांचा स्वतःला एवढा व्याप आहे ना की त्यांना एवढा वेळ पण नाही की दुसऱ्यांचा मुलांचा कलर कसा आहे आणि त्याच्यावर जाऊन बोलायचं. हे बोलतं कोण, तर फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्स हे बोलतात. मला असा एक्सपिरियन्स आलाय का, एकदा आलाय, कारण मी खूप तोंडावर बोलणारी फटकळ मुलगी आहे, आणि म्हणजे माझ्या जवळच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे मला. त्यामुळं कदाचित लोक वाईट पण म्हणत असतील, कारण आपल्याकडे तो एक हे आहे, काय बोलतात की तोंडावर बोलते आणि वय बघून बोलत नाही, तर ही म्हणजे ही नाही चांगली, असं एक आपल्याकडे समाजामध्ये म्हटलं जातं. पण मी पहिल्यापासूनच मला माझ्या मम्मीने एवढं स्ट्रॉंग बनवलंय, माझी मतं एवढी स्ट्रॉंग बनवली आहेत की मी वय बघून कोणाला रिस्पेक्ट देत नाही. मी रिस्पेक्ट तोपर्यंत देते जोपर्यंत तुम्ही मला रिस्पेक्ट देता. मग तुम्ही जर 50, 60, 70 वर्षांचे आहात आणि माझं डिसरिस्पेक्ट करताय, कंटिन्युअसली 2-3 वेळा करताय, 2-3 वेळा तुमचा वयाचा मान राखून मी तो डिसरिस्पेक्ट सहन पण करेन, पण 3ऱ्या 4थ्या टायमाला माझ्याकडून ते होणार नाही, मी पण तुमचा डिसरिस्पेक्ट करेन. त्यामुळे वय बघून मी कुणाचाही रिस्पेक्ट ठेवत नाही. मग माझ्यापेक्षा लहान व्यक्ती आहे आणि ती खूप माझ्याशी रिस्पेक्टफुली वागते, तर मीही तिच्याशी खूप रिस्पेक्टफुली वागते. तर माझ्या बाबतीत एका जवळच्या फॅमिली मेंबरनीच हे सगळं केलं होतं. फर्स्ट थिंग फर्स्ट, मी माझ्या माहेरच्यांना नाव असते असं नाही, माझ्या माहेरी असला काही प्रकार नाही आहे, बिलकुल पण नाही, काही असले विषय पण आमच्याकडे नसतात. तर असं मला एका जवळच्या रिलेटिव्हनी व्यक्तीनी म्हटलं होतं, आणि तिथल्या तिथे मी बोलले होते की नाही बोलायचं, माझी मुलगी आहे, नाही बोलायचं. आणि त्यावेळी बरेच लोक आजूबाजूला होते. खूप म्हणजे मी चांगल्या शब्दात सांगितलं होतं, माझे शब्द चांगले होते, माझा टोन फार कडक होता, आणि भरपूर सारे लोक होते. त्यामुळं त्या व्यक्तीला हे 100% समजलं की आपण याच्यापेक्षा जास्त काय बोलायला गेलो तर आपला अपमान खूप बेकार पद्धतीने होऊ शकतो. सो मी तुम्हाला सांगेन की हा प्रश्न तुम्ही मला येऊन विचारलाय, खरं तर हे विचारायच्या आधीच तुम्ही पहिल्यांदा जेव्हा कोणी बोलेल, तुम्हाला बोलेल, तुमच्या मुलीला बोलेल, तर तुम्ही स्टँड घेणं खूप गरजेचं असतं. कारण याच्या मागं कारण हे आहे ना की जर हे असंच राहिलं ना, असंच लोक बोलत गेले, एकच व्यक्ती असते जी बोलत असते. तुम्ही ज्यांनी मला हा प्रश्न विचारलाय तुम्हाला पण हा एक्सपिरियन्स असेल की एकच व्यक्ती असते की जी हे बोलत असते, पण जर तुम्ही पहिल्याच वेळी तिला जर गप्प केलं नाही ना तर ती रोज बोलत राहते, कंटिन्युअस बोलत राहते. तुम्ही जेव्हा समोर येता तेव्हा बोलत राहते, आणि तिच्या बोलण्याचे ना ते वाढत जातात, शब्दांचे घाव जे असतात ते वाढत जातात. ते घाव बसतात आपल्या मुलांवर, मुलगा असो मुलगी असो, ते बसतात आपल्या मुलांवर, आणि मग मोठेपणी त्यांचा जो कॉन्फिडन्स लो झालेला असतो तो आपल्याला भरून काढायला खूप जास्त मेहनत लागते. सो तुम्ही तुमच्या मुलांना हेच सांगा की कलर डझंट मॅटर, कोणी काय बोलतंय याच्यासाठी तुमची आई आहे, तुमचा बाप आहे,
इथे माझ्यापेक्षा जास्त तर या सगळ्या बाबतीत अभिषेक खूप स्ट्रॉंग आहे. मी बोलायच्या आधी तर तोच बोलेल, पण त्यावेळी तो तिथे नव्हता, त्यामुळे मला बोलावं लागलं. अदरवाईज तोच बोलला असतं. या बाबतीत त्याची मतं खूप स्ट्रॉंग आहेत की नाही तर नाही. सो असा स्ट्रॉंग स्टँड तुम्ही तुमच्या मुलांसाठी पहिल्याच झटक्यात घ्या. पहिल्या झटक्यात नाही घेतला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ना तुमच्या मुलांची चांगली आई व्हायचं आहे. तुम्हाला लोकांसाठी चांगलं बनायची गरज नाही. आणि ज्यावेळी आपल्या मुलांवर येतं ना, त्यावेळी मग कोण जवळचं नाही बाबा, हे या मताची मी आहे. जेव्हा माझ्या मुलांवर येईल, कारण त्यांच्यासाठी तर आपण सगळं करतोय, आणि जर त्यांना कोणी काय असं करत असेल तर मग तू बाबा गेला असस, तू कोणीही असशील. आणि तुम्हाला ती माझी चीड माझ्या शब्दांमधून दिसत असेल, कारण मला आज अकिराच म्हणून नाही, त्या ठिकाणी दुसरी कोणी असेल तर मला प्रचंड तिडिक जाते डोक्यामध्ये. कारण एका छोट्या मुलीला त्याच्यावर पण एक कमेंट केली आहे की माझी पण मुलगी 5 वर्षांची आहे आणि तिला पण असं झालं होतं. तर ती मुलगी ना सारखी पावडर लाव असं करायची, त्यांची जी मुलगी होती, असं त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं. सो हे खूप त्या मुलांसाठी ना खूप त्रासदायक आहे. आपण म्हणतो 5-6 वर्षाची मुलं त्यांना काय समजतं, पण त्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने समजतं. सो स्वतःच्या मुलासाठी स्टँड घ्या, पहिल्यांदाच घ्या. मी तर बोलेन तुमच्या कधी कोणाच्या वाट्याला हे असं येऊच नाही, पण आलं कोणी बोललं तर पहिल्यांदा स्टँड घ्या. नाही जमत आहे, नाही घेतला अजूनपर्यंत, आता इथून पुढे घ्या. कारण जगासाठी चांगलं असून आपल्या मुलांसाठी वाईट असण्याला, त्या तुमच्या चांगलेपणाला काडीची किंमत नाही आहे माझ्या दृष्टीने. दुसरी गोष्ट आणखी एक होते, हे थोडंसं तुमच्या क्वेश्चनशी रिलेटेड आहे, पण थोडंसं मी पुढे जाते, की 2 मुलं असतील ना तर त्यांच्यामध्ये कम्पेअर करणारे लोक असतात. की समजा 2 बहिणी आहेत, एक सावळी आहे, एक गोऱ्यामध्ये तिचा हे मोडतो, तर त्यांच्यामध्ये कम्पेअर करतात. आणि ना त्या सावळ्या मुलीला कॉम्प्लेक्स येतो, आणि मग तिचं काय होतं माहितीये, तिचं आपल्या बहिणीशी पटायचं बंद होतं. कारण तिला त्यावेळेला हे समजत नाही की आपल्या बहिणीची काय चूक आहे त्यामध्ये, पण ते एक वय असतं, त्यावेळेला त्या बहिणीबद्दल राग यायला निर्माण होतो, आणि मग त्यांच्यामध्ये थोडीशी ती दरी निर्माण होते. तर तुमच्या 2 मुली असतील, 2 मुलं असतील, व्हॉट एव्हर इट इज, लोक कुठल्याही पद्धतीनं बोलत असतील, की मुलगा मुलगीमध्ये पण बोलणारे लोक अजून आहेत, तर नाही, तिथल्या तिथं तुम्ही स्टँड घ्या. एक चांगला स्टँड घेणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला असं सांगणार नाही, आता मी एक तुम्हाला एक्झाम्पल देते, तुम्हाला मी सांगणार नाही की कुठे झालं, काय झालं, कोणाच्या बाबतीत कोणी केलं, पण मला एक एक्सपिरियन्स आला होता. युद्धवीर झाला होता. युद्धवीर मला वाटतंय काहीतरी 3 वर्षांचा असेल आणि अकिरा 5.5 वर्षांची, दोघांच्यात 2.5 वर्षाचा फरक. तर त्या व्यक्तीनं ड्रेस घेऊन आली, आमच्याकडे येताना ड्रेस घेऊन आली. माझ्याकडे 2 मुलं आहेत. तर मी जेव्हा लोकांच्याकडे जाते ना, समजा आता अकिराच्या एका फ्रेंडच्या घरी आम्हाला बोलवलंय बर्थडेसाठी, आणि मला माहिती आहे की त्यांच्याकडे 2 मुलं आहेत, मग ती छोटी असू दे बहीण तिची किंवा मोठा भाऊ असू दे, व्हॉट एव्हर इट इज, मी 2 गिफ्ट्स घेऊन जाते, 2 वेगवेगळे पॅक करून नेते. चल माझं तेवढं बजेट नाही आहे ना, माझं बजेट किती आहे, 300 रुपये, तर 150 रुपयाचे मी 2 गिफ्ट्स घेऊन जाते. का तर त्यांना वाईट नको वाटायला. मी लोकांच्यात जाताना हा विचार करते. तर ती जी व्यक्ती होती, ती व्यक्ती आली एक ड्रेस घेऊन माझ्या घरी, ठीक आहे, आली ते आली, तिने तो ड्रेस युद्धवीरसाठी आणला खास, आणि तो युद्धवीरला द्यायला लागली. तर मी घेतला स्टँड, एक खूप चांगला मी स्टँड घेतला. तर त्या की नाही, जर माझ्या अकिरासाठी नाही आणलेलं आहे तर युद्धवीरला द्यायचं नाही. आणि या ठिकाणी उलट असतं ना, की युद्धवीरसाठी नाही आणि अकिरासाठी आणलं असतं, तरी मी तोच स्टँड घेतला असता. सो मी त्यांना सांगितलं, खूप चांगल्या शब्दात सांगितलं की नको, मला अकिरासाठी नाही आणलंय तर तुम्ही युद्धवीरलाचा पण मी घेऊ शकत नाही. हां, तो तेवढा मोठा झाला असेल आणि त्याला वाटलं की आपल्या बहिणीला नाही आणलंय आणि तरी आपल्याला घ्यायचंय, तर तो घेऊ शकतो. पण आत्ता त्याला कळत नाहीये ना, तो स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीये, तर त्याच्या वतीनं त्याची आई म्हणून मी हा निर्णय घेणार. तर त्या व्यक्तीनं मला सांगितलं की अकिरासाठी पण मी आणला आहे, पण तो थोडासा छोटा झाला आहे, म्हणून मी तो बदलून आणणार आहे आणि मग अकिराला देणार आहे. तर मी सांगितलं की जेव्हा तुम्ही तो बदलून आणाल त्यावेळेला माझ्या 2 मुलांना द्या, तोपर्यंत तुम्ही हा पण ड्रेस तुमच्या जवळच ठेवा. त्यानंतर ती व्यक्ती माझ्याकडे जेव्हा परत आली तेव्हा अकिरासाठीचा आणि युद्धवीरसाठीचा असं 2 ड्रेस घेऊन आली, आणि मग मी 2 ड्रेस छान एकदम ॲक्सेप्ट केले, आणि मग माझ्या 2 मुलांना अगदी त्यांच्यासमोरच घालून दाखवलं. तर हे जे आहे ना, ते तुम्ही करा लहानपणापासून आपल्या मुलांच्या बाबतीत. कंपॅरिझन लोक खूप करतात आणि त्याचा तुमच्या कुठल्या तरी एका मुलावर 100% परिणाम होऊ शकतो. सो आपल्या मुलांसाठी स्टँड घ्या. आणि आता एवढं सगळं थोडंसं आपण सिरियस झालो होतो, हे सगळं बोलताना मी पण सिरियस झाले होते, तर आपण थोडंसं एक हलका फुलका ना एक रॅपिड फायर मला दिलंय. खूप छान वाटलं मला. थँक्यू सो मच या रॅपिड फायरसाठी. कारण मी तुम्हाला क्वेश्चन मी एक्सपेक्ट करत होते, पण रॅपिड फायर मी एक्सपेक्ट केलं नव्हतं, आणि ते बघून मला खूप छान वाटलं. म्हणून मी ठरवलं की सगळं बोलून झाल्यानंतर हलकं फुलकं होण्यासाठी आपण हे रॅपिड फायर जे आहे ते खेळूया.
तर स्टार्ट करूया रॅपिड फायर, आणि हे लास्ट असणार आहे, यानंतर हा व्हिडिओ संपेल. रॅपिड फायर आपण स्टार्ट करूया. वडापाव की पाणीपुरी? वडापाव. इंट्रोवर्ट की एक्स्ट्रोवर्ट? तुम्हाला काय वाटतंय? एक्स्ट्रोवर्ट. ऑर्गनाइज्ड पर्सन और गो विथ द फ्लो पर्सन? व्हेरी ऑर्गनाइज्ड. मला सगळं ऑर्गनाइज लागतं, म्हणजे रॅपिड फायर आहे. ओके, जास्त काही बोलणार नाही. आय एम व्हेरी ऑर्गनाइज्ड पर्सन. टी और कॉफी? चहा. एनी टाइम चहा. व्हेज और नॉन व्हेज? आत्ता व्हेज. आत्ता व्हेज. काही आठवड्यांपूर्वी 15 दिवसांपूर्वी विचारलं असतं तर नॉनव्हेज, पण सध्या तरी व्हेज. कारण याच्यासाठी ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देते एक लिंक, तो ब्लॉग बघा का आत्ता व्हेज मी बोलते ते. ओके गाईज, सो हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. ज्यांनी मला काही क्वेश्चन विचारले असतील त्यांचा आन्सर तुम्हाला मिळाला असेल. बऱ्याच जणांचे हे सेम क्वेश्चन्स होते ज्यांनी आत्ता नाही विचारले पण सुरुवातीपासून ब्लॉगच्या खाली विचारत आलेत, त्यांचे पण क्वेश्चन्स आहेत. अजून पण तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर याही व्हिडिओ खाली तुम्ही विचारू शकता, आणि कालचा जो ब्लॉग आहे त्याही खाली विचारू शकता. जर असेच इंटरेस्टिंग क्वेश्चन्स असतील तर मी दुसरा पार्ट सुद्धा Q&Aचा करेन. सो हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.